कंठ दाटून आलाय त्यामुळे जरा जास्त वेळ देणं अवघड आहे मला. आज या ठिकाणी आपण ग्रामस्थांनी आम्हाला बोलवलं आणि आमचा यथोचित सन्मान केला. या शाळेत 2004 साली मी प्रथम रुजू झालो. त्यावेळची प्रथम विद्यार्थिनी आमचे आहे या ठिकाणी उपस्थित पण आहे, केमिस्ट आहे ती आता माझी विद्यार्थिनी. त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थी घडले, काही इंजिनिअरिंगला गेले, कोणी BSc ॲग्रीला गेले, काही केमिस्ट्री झाले, शेती करतायत. या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन देण्याचा योग आम्हाला आला, ती सेवा करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करता आलं. जे जे काही उत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न केला, जे जे चांगलं करता येईल ते सगळं केलं. आणि हे सगळं करत असताना ग्रामस्थांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. म्हणजे आम्हाला काही जरी लागलं ना, सगळ्याच्या आधी जवळचं घर म्हटलं की भाऊंचं घर, म्हणजे आज भाऊ आपल्यात नाहीत, कुठलीही गोष्ट लागू त्यांचं म्हणजे एवढं सहकार्य असायचं की कधीच नाही म्हणणार नाहीत. काही पाहिजे म्हणजे सुरुवातीच्या काळात इथं पाणी बी नव्हतं एवढं, मग अशा वेळेस पाणी आम्ही एवढं त्रास द्यायचो, आमची मुलं एवढे त्रास द्यायचे त्यांना की कधीच पण त्यांनी राग नाही केला आमचा. आणि ते अजूनही त्यांचं खूप सहकार्य असतं शाळेला. कधीच म्हणजे कुठलं काही लागू द्या, शाळेला काही पाहिजे असू दे, ते कधीच नाही म्हणत नाही. तात्या असतील, आबा असतील आणि त्यांची पुढची पिढी प्रशांत असेल, कैलास असेल, कुंदन असेल, अगदी कोणी काही पाहिजे असू दे त्यांच्याकडून, ते शाळेला कधीच नाही म्हणत नाही. मॅडमला सांगतो, तुम्हाला जरी काय अडचण असेल, काय लागलं तर सगळ्यात जवळचं घर म्हणजे आपलं शेजारचं, ते काही लागलं तरी नाही म्हणत नाही ते. म्हणजे आणि वर्गणी जरी करायची असली तर आम्ही त्यांच्यापासून सुरुवात करायची, म्हणजे श्री गणेशा चांगला व्हायचा, कधीच नाही म्हणणार नाही. असं हे घर आणि एकूणच सगळे वस्ती सगळे म्हणजे हौसराव बारात असतील आमचे, आम्ही शाळेपासूनचे सहकारी आहेत. यातले बरेचसे माझे वर्गमित्र आहेत, त्यांची मुलं शिकवण्याचा योग आला. आणि काय महेश मोरे एक असा विद्यार्थी, त्याला बी शिकवलं आणि त्याची मुलं पण शिकण्याची माझ्याकडे योग आला. म्हणजे असा बी एक विद्यार्थी आहे, त्याची मुलं बी आम्हीच शिकवली आणि त्याला पण शिकवण्याचा योग आला. 2 टप्प्यामध्ये मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली आणि दोन्ही वेळेस जे जे काही चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न केला. शाळेला म्हणजे पदरमोड करून बऱ्याचशा गोष्टी केल्या, कधी त्याचा विचारच नाही केला. आणि मी करत आहे ना, घरचे बी म्हणतो तुम्ही एवढं सगळं काही करता काय, ते काय ते येतं का नाही, तुम्हाला काय करायचं म्हणलं, आमचं आम्ही काही करू. म्हणजे ते कधीच विचार नाही करत मी, आर्थिकचा कधीच विचार करत नाही. काय पाहिजे ते आपल्या ह्याने करायचं, कधी असेल नसेल. आणि हे सगळं करत असताना ग्रामस्थांची चांगली साथ आहे, माणसं खूप चांगली, म्हणजे अशी माणसं पुन्हा पुन्हा मिळतील की नाही